आहे तो विवेकानंद सध्या नाही आहे, पण होऊ शकतो, होऊ शकतो. आणि हे कळलं की याच्यानंतर जे विवेकानंद कसे आहेत तरच ते नॅचरली होऊ शकतो. I will not at all discuss what Vivekananda said at that Chicago conference of 9/11. 9/11 बोलने का है कि 11/9 बोलने का है, ये तो डिसाइड कर लो पहले. शिकागो कॉन्फरन्स धर्म परिषदेत विवेकानंद बोलले, काय तारीख काय म्हणायची, 9/11 म्हणायची की 11/9 म्हणायची हे तर डिसाइड करा. कारण एक 9/11 आणि एक 11/9 आहे, खतरनाक. अरे तारीख तीच आहे, महिना बदलत नाही, तारीख बदलत नाही, तारखा लिहिण्याच्या पद्धती बदलतात आणि या पद्धती बदलल्यामुळे किती फरक पडतो. आपण ज्याला 11 सप्टेंबर हा ट्विन टावर ते विमान घुसवल्यात, साली ही डेटच अमेरिकेच्या कुंडलीमध्येच काहीतरी खतरनाक आहे. दो ऐसे भूचाल आए उनके जिंदगी में, इतने महाप्रलयनकारी बदलाव अमेरिका की जिंदगी में. सेम डेट, एक ने शायद उनको ध्वस्त कर दिया होगा, दूसरे ने शायद उनको कुछ क्रिएट किया होगा. हा इकडचा ट्विन टावर था ध्वस्त करणारा, आणि विवेकानंद जे बोलले ते नॅचरली अमेरिकेला काहीतरी चांगलं शिकवून जाणार वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा विवेकानंद काय बोलले हे सांगण्यात काहीच पॉईंट नाही. ते युट्यूबवर किंवा याच्यावर नेटवरती ऑडिओ क्लिप जी आहे ती अवेलेबल आहे, ती तुम्ही ऐकून घेऊ शकता. डिस्टर्बन्सेस खूप आहे, तुम्हाला त्यातलं काय कळतं हे तुम्ही बघा. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं ती आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते तेव्हा आपल्याला ऍप्लिकेबल होईल ना जेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आजच्या तारखेमध्ये विवेकानंदांची ऍप्लिकेबिलिटी आपल्या लाईफ मधली जी आहे ती ही आहे की ते विवेकानंद झाले कसे. म्हणजे विचार द इव्हेंट्स बिफोर ही वॉज कॉल्ड स्वामी विवेकानंद. मग बिलू बिले बिल्लेश्वर घरची नावं टोपण नावं जी आहे ती, मग नॅचरली नरेंद्र विश्वनाथ दत्त म्हणजे टिपिकल TC किंवा ऑफिशियल नेमने म्हणतो ते नरेंद्र विश्वनाथ दत्त. मग दीक्षा घेतली विवी दिशानंद आणि मग स्वामी विवेकानंद. और ये ट्रेलर जो है ना बहुत बचपन से मिलते हैं, और ये ट्रेलर को भी एग्जाम्पल तुमको दे दूंगा तो फिर तुमको वही फिलिंग आता रहेगा की त्यांचे 52 होते, माझे 54 होते किंवा 48 होते. म्हणजे कुठेतरी सिमिलॅरिटी आहे, कुठेतरी सिमिलॅरिटी आहे. चलो चलो आगे बोलो आगे बोलो आगे बोलो. कारण त्यांनी जेवढा आगाऊपणा करून ठेवला आयुष्यात तेवढा आगाऊपणा आपल्यापैकी असंख्य लोकांनी करून ठेवलेला आहे. आणि आगाऊपणाच करायला पाहिजे असं त्यांचंच मत आहे. त्यांचं सर्टिफिकेशनच आहे की नॉर्मल जगू नका, बंधनात जगू नका, जे वाटलं ते करायला जे धाडस लागतं ते धाडस तुमच्या अंगी आणण्याचा प्रयत्न करा. इफ यू आर ऑन द राइट ट्रॅक, अगर सही रास्ते पे हो तो रुको मत झुको मत, कहाणी खतम. आणि ती किती लहानपणापासून येते की त्यांचं घर मोठं आहे, म्हणजे फॅमिली पण मोठी आणि घर पण मोठं आहे. वडील त्यांचे वकील होते, हे 6व्या नंबरचे आहेत म्हणजे रँक वाईज त्यांच्या घरच्या ह्याच्यात. वरच्या 4 बहिणी, एक भाऊ, मग महेंद्रनाथ, मग भूपेंद्र दत्त म्हणजे जो क्रांतिकारक होता किंवा अनुशीलन समितीचा मोठा क्रांतिकारक. त्यांच्या घराच्या आसपास जे आहे ते एक झाड आहे आणि त्या झाडावर नॅचरली काहीतरी भूत आहे किंवा ब्रह्मराक्षस आहे अशी त्यांची समजूत आहे. आणि ती समजूत आहे तर तिथे कोणी जाऊ नका हा असे डोळे करून त्यांच्या मायबापांनी त्यांना दम दिला की तिकडे कधी दिसला तंगडी जोडीन. एक दिवस हे पोट्ट जे आहे 8 वर्षाचं, हे पोट्ट जे आहे अगूच हे 8 वर्षाचं पोरग जे आहे हे झालं काय. सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या शोधतायत कुठे गेलं काय गेलं. त्यातली एक बहीण जी आहे ती त्या झाडाकडे गेली, त्या झाडाखाली उभी राहिली, बक्कन वरतून कोणीतरी उडी मारली. त्या झाडाविषयी पहिलेच बोलवा आहे की इथे भूत आहे. ती बहीण जी आहे ती त्या झाडाखाली उभी राहून ती त्याला शोध राहिली की हा कुठे गेला, आणि हे रोजचे त्याचे नाटक आहे. हा आणि आमच्याच मागे ड्युटी लागते की शोधा पिल्लेला कुठे गेला. हा वरतून बक्कन कुदतो. तर तिचं काय झालं असेल हे तुम्ही इमॅजिन करा, आणि त्याच्यानंतर तिने त्याचं काय केलं असेल हे तुम्ही इमॅजिन करा. तो उसके हाथ पकड़ के खींचते खींचते वो लेके गई विश्वनाथ बाबू के पास, म्हणजे त्यांच्या वडिलांजवळ. आणि सांगितलं की हे कुठे होते बाबा, हे तिथे बसलं होतं. बाबांनी पुन्हा डोळे मोठे करून विचारलं की तुला सांगितलं होतं तिथे जायचं नाही सांगितलं होतं ना, कशाला गेला तिथे. तो म्हणे मी तेच पाहायला गेलो होतो की कसं असते. आता हे ट्रेलर्स आहे ना, ट्रेलर्स आहे. ऍट द एज ऑफ 8 ये क्या है, डरो मत डर से आगे जीत है. कोणतीतरी टीव्हीवर ऍडव्हर्टाईज पाहतो बरोबर आहे, ती ऍडव्हर्टाईज बनवलेली, ती ऍडव्हर्टाईज चांगली आहे, ती ऍडव्हर्टाईज मेसेज गिव्हिंग आहे. पण आपल्या ह्याच्यात काय असतं की हे साले ॲनिमेट करून काहीतरी ऍड आपल्या बोकांडी मारतात, कारण त्यांना त्यांचं कोल्ड्रिंक आपल्या बोकांडी मारत असतं. कंसात आपल्याला मारूनच घ्यायचं बोकांडी आपल्या. हा डरो मन डर के आगे जीत, ये जीने वाला कोई है क्या. तो एग्जाम्पल बता रहा हूं की ये है ऐसा. त्यांच्या घरी त्याचे वडील जे आहेत त्यांचे ते वकील आहेत.
त्यांचे अशील वेगवेगळे, म्हणजे त्यांचे क्लायंट जे हे वेगवेगळ्या जातीचे होते. आणि स्टोरी इज इन 19th सेंचुरी ना, 1863 विवेकानंदांचा जन्म आहे. त्यांचे अशील जे दावांचे त्यांच्या वडिलांचे ते वेगवेगळ्या जाती धर्माचे. तर तिथे त्यांच्या दिवाणखान्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांकरता वेगवेगळ्या चिलीम धूम्रपान हे कलकत्त्यामध्ये किंवा बंगालमध्ये ओव्हरऑल फार महत्वाचं मानलं जातं. तर सगळ्यांच्या चिलमी आणि हक्के जे आहेत हे जातीवार वेगवेगळे आहेत. म्हणजे आजच्या तारखेमध्ये आपण असं म्हणू किंवा ही ओपनची आहे, ओपन कॅटेगरी रे, चिलीम हा ही ओपनची आहे, ही ओबीसीची आहे, ही NT 1 2 3 जे काय DTV जे ST हे असं सगळे. आणि एक जण दुसऱ्याच्या चिलमिनी नाही पित. हा जर एका जातीचा असेल तर दुसऱ्या चिलमी तो पित नाही. हे इतकं आलो आहे की ऑफिस संपल्यानंतर हे त्या रूम मध्ये जाऊन वेगवेगळ्या जातीच्या चिलमा यांनी ओढून पाहिलेल्या आहे. वय वर्ष 9.5 हे ओढून पाहिलेले आहे की ही दुसऱ्या जातीची चिंप मरतो का बा आपण, असं टेन्शन मध्ये आला असेल ना 5 मिनिटं की आपल्याला इतक्या लोकांनी सांगितलं आहे की असं कोरोना आगोपणा आपण कोरोना काय होते बा, आता काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. आपको नहीं लगता कि 9.5 साल का बच्चा जो ये कर रहा है वो कितनी बातें कर रहा है, बता तू इतनी बातें कर रहा है. पुढच्या आयुष्यामध्ये तो जी जाती प्रथा तोडणार होता त्याची ही सुरुवात होती. मला लोक जे सांगतात त्याच्यावर आंधळेपणाने मी विश्वास ठेवणार नाही याची ती सुरुवात होती. मैं मेरी सोच अलग से बढ़ा सकता हूं की नाही याची ती सुरुवात होती. मी जी सोच आगे बढ़वली त्याच्यातून मी माझा नवीन निर्णय घेऊ शकतो का किंवा निष्कर्ष काढू शकतो का, कॅन आय रीच अप टू द कंक्लूजन, याची ती सुरुवात होती. मेरे निष्कर्ष के अनुसार मैं डिसीजन ले सकता क्या, इंपॉर्टेंट, वेरी इंपॉर्टेंट, वेरी इंपॉर्टेंट. थेरोटिकल नॉलेज तो बहुतों के पास होता है, प्रैक्टिकली उसको इंप्लीमेंट करने के लिए साला अलग कलीजा लगता है. ते मी इम्प्लिमेंटेशन मध्ये आणू शकतो का, प्रॅक्टिकली करून दाखवू शकतो का, याची ती सुरुवात होती. तुम्हाला नाही वाटत? मला वाटतं हीच विवेकानंद बनण्याची सुरुवात होती. कारण ह्या सगळ्या गोष्टी नंतर विवेकानंदांनी पुढे केल्या. आणि हे पुन्हा ते काय म्हणतो आपण, जशी खाण तशी माती म्हण आहे ना, तसं याला गुरु भेटला तोही तसाच आहे. तो गुरु कसा भेटला याचा किस्सा फार अचाट आहे. काही घेणे देणे मला, ईश्वर, साधना, दक्षिणेश्वर, सत्संग, रामकृष्ण परमहंस, काहीच घेणे नाही, काहीही घेणे नाही. त्यांच्या शेजारी एक सुरेंद्रनाथ मित्रा म्हणून गृहस्थ होते, त्यांच्याकडे परमहंस आले. म्हणून मधल्या वेळेत काय करायचं, ते आले, त्यांचं चहा पाणी झालं, काय करायचं काय नाही, तर यांचं काहीतरी करू आपण म्हणून शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला म्हणजे विवेकानंदांना त्याला चांगली गाडी म्हणता येतात म्हणून त्यांना बोलवलं. किंवा अरे हे आमच्याकडे पाहुणे आले, बसा मनावर गाणं. हे बसलं, म्हटले, हिडगेपणा नाही. आता तर असं आहे की गाणं म्हणणाऱ्यांचे निम्म्यांचे तर आवाजच बसलेले असतात. आमचा हा फार सुंदर गाणं म्हणतो, ही तर त्याच्यापेक्षा टॉप म्हणते. कधी कधी असं कोणी कधी बोल, अरे ये कॉम्पिटन्स है, ये कॉम्पिटन्स है, सिर्फ गाना बोलने की बात नहीं है. Whenever you are called for your performance, irrespective of taking any excuses, can you perform? This is the ability. नाही काय मला जरा कॉलेज आहे, नाही काय जरा आज माझी तयारीच नाही, माझं गाणं पाठव, माझी डायरी गायब आहे, तू काय गायब आहे. हा, त्यांनी बोलायला गेले, गाणं म्हटलं फर्स्ट क्लास, एक गाणं म्हटलं, दुसरं गाणं म्हटलं, त्याचं एक कडं झालं. समोरचा बाबाजी जो आहे तो उठला, म्हणजे परमहंस उठले, त्याचा हात धरला, त्याला घराच्या बाहेर काढला, त्या रूमचा दरवाजा घराचा जो आहे तो लावून घेतला आणि त्याला घेऊन चालत 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 समोर असे गेले. समोर गंगा नदी वाहते, गंगेच्या किनाऱ्यावर जे आहे तिथे त्यांचं घर, त्या मित्रांचं. समोर गंगा नदी वाहते आणि रामकृष्ण परमहंस त्याच्या 2 हातात धरून त्याला विचारतात की इतके दिवस कुठे होता तू, कुठे होता इतके दिवस. आय वॉज सर्चिंग यू फॉर सो मेनी इयर्स. वाक्य माझी येत आहेत माझ्या भाषेत, परमहंसांची नाही आहे. ते थोडे ना इंग्रजी बोलत होते. आणि तेव्हा ते काय बोलत होते ते मी आज कोणत्याही भाषेत बोललो म्हणून त्याचं पोटेन्शियल थोडी ना बदलणार आहे. प्रत्येक ठिकाणी बंधनं, भाषेची बंधनं, जातीची बंधनं, प्रथांची बंधनं, धर्माची बंधनं, पंथांची बंधनं, उपपंथांची बंधनं, त्यातल्या कर्मकांडाची बंधनं, मला माझ्या घराची पुन्हा बंधनं है ना. क्या पहनू मैं वो भी बाइंडिंग है, क्या खाऊं मैं वो भी बाइंडिंग है, किसको मिलूं मैं या ना मिलूं मैं वो भी बंधन है. इसके पार जाके क्या सोचूं मैं ये भी बंधन है. काय विचार करायचा मी हे पण बंधन आहे. मग काय कृती करायची हे तर बंधनच आहे. निर्णय घ्यायचा,
निर्णय घ्यायला तर बंधनही नाही आहे, निर्णय घेऊच शकत नाही तू, कारण तुझ्याकरता सगळे निर्णय सिस्टीमनी घेऊन ठेवलेले आहेत. हे असंच असतं. यू हॅव टू लिव्ह लाईक दिस ओनली. And if you are part and parcel, any one of us, if we are part and parcel of that bloody hell formatted system, which we never understood, which we never could think about, और फिर किसी ने कोई तो भी बोला इसलिए हम अमल करते जा रहे हैं उसको, सालों से, मेरे जन्म से, सदियों से, सदियों से. ये ब्रेक करने वाला आदमी है. त्याने ते धरत त्याच्या हात की इतके दिवस कुठे होता निर्दया दुष्टा अमक धमक, मी तुला काय पाहायला इतका आतुर झालो होतो. विवेकानंदांनी त्याच्यानंतर या घटनेचं जे नॅरेशन दिलं ते असं आहे की मला कळेना की हा वेळा असं का करतोय, कारण मला नाही घेणं देणं, तू परमावर खाली नाही बा, परम नाही हंस नाही, आम्ही फुटबॉल आहे ना, आम्ही बॉक्सर, आम्ही 1.5 किलोमीटर, आम्ही कॉलेजमध्ये जाणार, हवासक्या करणार आपल्या भाषेत आहे की नाही. हा, टीचर लोकांना पागल करून टाकणार, जोपर्यंत डाऊट क्लिअर करत नाही सोडणार नाही त्याला. हे काय चाललंय, मी तुझी वाट पाहतो, पाहू नको, मी कुठे म्हटलं, त्यांच्या मनात नाही विचार आहे ना, किंवा सोडा मला सोडा. त्याच्यानंतर पुन्हा भेटायला मला, पुन्हा भेटायला. त्याच्यानंतर तर त्यांचं वाक्य आहे की हा वेळा आता अजून काय करतो याची भीती वाटल्यामुळे मी त्याला म्हटलं की हो बा मी पुन्हा येतो, कंसात आता सोडा. ही पहिली भेट. कोण जास्त येडा आहे ठरवणं कठीण आहे. नो डाऊट शिष्यापेक्षा गुरु जास्त येडा असेलच, आणि त्या गुरुनी त्या शिष्याला जेवढा अजून येडं करून टाकलं असेल आहे की नाही, तो गुरुच्या नंतर त्याच्याही पेक्षा जास्त वेडा झालाच असेल. आणि तो आज आपण वाचायला काढला, नो डाऊट, फुल गॅरंटी की आपणही वेडे होतोच. मी झालोच. तुम्ही व्हाल, तुम्ही पण वाचायलाच असणार काय ना काही वेळ. काय वाचायचं ते ठरवा ना वाचा. संदर्भारहित काहीतरी कुठली तरी 2-4-5 अशी वाक्य काढली त्यांची, त्याचा आगापिछा आपल्याला माहित नाही, ते का बोलले माहित नाही, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले माहित नाही, आणि उगीच कोणत्या तरी डायरीत आपण कुठेतरी लिहून ठेवायची ती वाक्य. दॅट इज नॉट स्वामी विवेकानंद, एब्सोल्युटली नॉट, एब्सोल्युटली नॉट. और फिर वैसा उतना डीप जाके पढ़ेंगे तो हर किसी के लिए परमानेंट सोर्स ऑफ एनर्जी है विवेकानंद. परमानेंट सोर्स. सध्याच्या इंटरनेटवर जितके दीडदमडीचे मोटिवेशनल स्पीकर आहे, या सगळ्या मोटिवेशनल स्पीकर, मी कोणाचा अनादर किंवा अपमान नाही करत आहे, जितके दीडदमडीचे स्पीकर अवेलेबल आहे या सगळ्यांना एका याच्यात टाकलं तागड्यात, आणि इकडे त्याच्यात विवेकानंदांचा एक पाय जरी त्यांनी टाकला फक्त तरी तागड भारी आहे. बिल्कुल पक्का, बिल्कुल पक्का. परमानेंट सोर्स, परमानेंट सोर्स, परमानेंट सोर्स. और हर चीज का रैशनल आंसर विदाउट एनी बायस, विदाउट एनी इज्म. तुमको नहीं लगता आज के तारीख में ये जरूरी है? विदाउट एनी बायस, विदाउट एनी इज्म, है ना. कुछ करना जरूरी नहीं. और कितने लोग कर रहे हैं, काम बहुत लोग कर रहे हैं, मगर इसमें से कौन विदाउट इज्म, कौन विदाउट ईगो, है ना, कौन विदाउट एनी स्पिरिट, कौन है देखो तो सही. शायद ही कोई मिलेगा, शायद ही कोई मिलेगा. आणि हे ते करतायत. मग दुसऱ्या वेळेला ते दक्षिणेश्वरला गेले, तिथे रोज जायला लागले. संध्याकाळी त्यांचा सत्संग असायचा. म्हणजे परमहंस जे होते त्यांचे शिष्य जे होते, हे शिष्य नव्हते त्या, हे नुसतेच होते गर्दीत भर. मग हे शिष्यांना ते काहीतरी समजावून सांगतात, हे नुसतेच बसतात तिथे, किंवा सांगा तुमचं काय. मग कोणीतरी त्यांना बोलून विचारलं की अरे तुला काही घेणदेण नाही त्यांच्याशी, तू जातो काय तिथे. तो त्याच्यावर एक प्लेन उत्तर आहे, प्लेन उत्तर की मला परमहंस जे आहे त्यांच्याशी काही घेणदेण नाही, कंसात माझी दोस्ती नाही त्यांच्याशी, माझी दुश्मनी नाही, मला त्यांच्याशी आदर अनादराचा काहीच भाग नाही. मी तिथे जातो याचं एकमेव कारण हे की सत्संग संपल्यानंतर तिथे बंगाली मिठाई खायला घालतात. शुद्ध भाव, सात्विक अंतःकरण, इंटरमिक्सिंग नाही, कॉम्बो फ्युजिंग नाही, काहीच नाही. व्हेरी क्लिअर फॉर द आयडियाज. मला तिथे खायला मिळतं, विषय संपला. संदेश चमचम रोशगुल्ला. स्पिरिच्युअलिटी भाड में गई. ईश्वर प्राप्ती काही संबंध ऍब्सोल्युटली नाही. आणि मग हे तिथे ऐकून 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 ईश्वर असा असतो, ईश्वर तसा असतो, ईश्वर असा असतो, ईश्वर तसा असतो, हे बघते मागे सतरंजीचे सुत काढत. कारण त्याची ऐकण्यात घेणं काही नाही. सगळं संपलं, हाणलं, वापस आले. का बा पुन्हा कधी आहे, परवा, ओके हजर. ते ऐकून 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 डोकं सायन्सचं की तिथून मनात शंका की हा गाडीवाला म्हणजे परमहंस, हा गाडीवाला सांगून आला इतका ईश्वर ईश्वर. त्याच्यानंतर एकच कार्यक्रम बंगालमध्ये म्हणजे कलकत्त्यामध्ये कुठेही हिंडले तर जो साधू दिसल भगव्या कपनीवाला त्याला धरायचं, एकच प्रश्न विचारायचा
की नमस्कार, किंवा बेंगाली आहे तर नमस्कार. हा, साधू महाराज, ईश्वर पाहिला का? साधू आहे की नाही तुम्ही, संन्यासी आहे की नाही, ईश्वर पाहिला का? साधू पागल ना. आणि साधूंमध्ये खूप कॅटेगरी आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. डेली वेजेस साधू, फ्रस्ट्रेटेड साधू, मजबूर साधू, खायला मिळतं म्हणून साधू, काही खरे वैराग्य साधू, काही खरंच पोचलेले साधू, पण त्याचं पर्सेंटेज तेवढं राहणार ना. अरे हा ज्याला दिसलं त्याला धरला, साधू महाराज नमस्कार, ईश्वर पाहिला का? अरे ईश्वर बेकारच काम आहे. मी विचार करून आलो आज भिक्षा कुठं मिळाला, हा म्हणते ईश्वर पाहिला. ईश्वर नाही पाहिला बा, फरार फरार. म्हणजे सकाळी गंगा किनारी आणि तो शोकत लागलेला, साधू दिसला की धरायचा, ईश्वर पाहिला का? गंगा किनारी तिथे दक्षिणेश्वरला गंगेच्या तटावर किंवा घाटांवर सकाळी हे सगळे साधू जे आहे हे त्यांच्या जटा, म्हणजे आंघोळी करून येते ना, सकाळी त्यांच्या जटा वाळवत किंवा सुकवत जे काय असेल ते करत त्या पायऱ्यांवर बसलेले. आणि घाटाच्या पायऱ्यांवरून वरतून जर विवेकानंद येताना दिसले आणि एखाद्या साधूने जर पाहिलं की हा आला, तर साधू त्या ओल्या जटांसहित फरार. की जटा ओल्या राहिल्या चालते, हा पुऱ्या पुरत नाही, बेकार आहे, बेकार आहे, किंवा नाही रे बा, परवडतच नाही. देवेंद्रनाथ टागोर, तत्वबोधिनी सभा, ब्राह्मण समाजाचे खंदे पुरस्कर्ते. ब्राह्मण समाजामध्ये नंतर फूट पडली म्हणूया, किंवा स्प्लिट झालं म्हणूया, किंवा 2 पंथ निर्माण झाले म्हणूया, त्यातल्या एका आदी ब्राह्मण समाजाचे ते संस्थापक आहेत. म्हणजे रवींद्रनाथ टागोर, एव्हरीवन नोज, त्यांची वरची जनरेशन म्हणजे वरची पिढी, तो देवेंद्रनाथ टागोर. तत्वबोधिनी सभा, ब्राह्मण समाज पुरस्कर्ते, कलकत्त्यातलं मोठं प्रस्थ, आध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी वगैरे, ते एकदा चुकून यांच्या समोर आले. नरेंद्र उर्फ विवेकानंदांच्या, म्हणजे तोपर्यंत नरेंद्रच ना, विवेकानंद नाहीच. आणि खरं यार सांगू का, विवेकानंद हा शब्द बाजूला टाकायला, नरेंद्रच म्हणायचं. सध्या नरेंद्रच म्हणायचं, थोड़ा क्लोज लगता और क्या होगा मालूम है, आज के इंडिया में साला स्वामी वर्ड किसी के पीछे लगा देगा ना, तो पहले आदर नहीं आता मन में, डाउट आता. डाउट आता की स्वामी असं खतरनाक दिसते रे बा. हा, स्वामी, बाबा, बापू, हा सध्याच्या भारतात खतरनाक आहे ते. त्याच्यापेक्षा माझं म्हणणं नरेंद्र, नरेंद्र हे समोरासमोर आले. यांना काहीच घेणं नाही कोण समोर उभा आहे. आपला डाऊट क्लिअर करणे, विषय संपला. नमस्कार, चमत्कार, देवेंद्रनाथ टागोर जे काय फार सिनियर आला, खाली आपण नमस्कार, काय म्हणतोस मुळा बोल, दुसरं काहीच नाही आपलं, आपण चावी काढतो. हा, ईश्वर पाहिला का? देवेंद्रनाथ टागोरांचं त्याच्यावरचं उत्तर की मुला, तुझे नेत्र योग्या समान आहेत, म्हणजे तुझे डोळे जे आहेत हे योग्यासारखे दिसतात. विवेकानंदांच्या मनातला विचार की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही गुरुजी. मी विचारलं काय, ईश्वर पाहिलाय का? माय नेत्र योग्यासारखे आहे की भोग्यासारखे आहे की रोग्यासारखे आहे, हे मी दिवसात 3 वेळा आरशात भोकण्या डोळ्यांनी पाहतो. कंसात तुम्ही ते मला सांगण्याची गरज नाही, हा बायपास आहे. मी तुला विचारून का राहिलो, मी विचारून का राहिलो, तू सांगून का राहिला? इतकी पराकोटीची, भिन्न टोकाची आणि इररेलेव्हंट असंबंधित उत्तरं राजकारण्यांनी दिली तर चालू शकतात, बरोबर की नाही? समोर ज्यांनी प्रश्न काय विचारला आणि मंत्री महोदय, काही गॅरंटीच नाही. संसदेचं कामकाज पहा, सगळ्यात इररेलेव्हंट कोण बोलतो हे जर संसदेचं कामकाज पाहिलं, तो समोरचा बोलतो काय, हा ऐकतो काय, हा उत्तर देतो काय, आणि त्याच्यावर तो प्रतिक्रिया देतो काय, काहीच गॅरंटी नाही, काहीच गॅरंटी नाही. म्हणजे आझाद हिंद एक्सप्रेस किती वाजता येणार आहे असा कोणतरी प्रश्न विचारला, तर तो म्हणाला उद्या आमच्या शाळेमध्ये जे सायकल रेस आहे. तर त्याचा संबंध काही. मग हे तसंच झालं ना, मी विचारून आलो ईश्वर आहे का, तू सांगतो मुला तुझे नेत्र योग्या समान आहे. तेवढे सभ्य आणि सज्जनही होते, इतके हे असे होते ना, तरी तेवढे सभ्य आणि सज्जनही होते की तिथे आरोगंटली काही म्हटलं नाही त्यांनी देवेंद्रनाथ टागोरांना. मनात जो विचार करायचा तो केला की मला कळलं की तुम्हाला उत्तर माहित नाही. और फिर ऐसे होगा ना, इतक्या तड़फेनी जहां कोणीतरी काहीतरी करेल, इतनी तड़प से जब कोई सोचेगा किसी प्रश्न के बारे में कि मैं ये उत्तर चाहता हूं, मेरे को जवाब मिलना चाहिए, तो गारंटी उन सब लोगों की जो पुराने मतलब बीसी, बिफोर ख्राइस्ट पिरियड से, वैदिक काळातल्या सगळ्या ऋषींची सौगंध घेऊन सांगतो. त्याच्यानंतर ज्या ज्या राजांना ज्यांनी घडवलं, त्या चाणक्य सगळ्या सारख्या लोकांची जी आहे ती शपथ घेऊन सांगतो. सध्याच्याही भारतामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना
सगळे शिक्षक वाईट नसणारच आहेत. ते इमानदारीने पिढी घडवण्याचं काम जे करून आले त्या सगळ्या शिक्षकांची आण घेऊन सांगतो की ऐसा स्टुडंट कोई मिलेगा, तर त्या मुलाचं किंवा त्या विद्यार्थ्याचं शंका समाधान करणारे शिक्षक नेहमी असतात. ते नेहमी होते, तेव्हाही, नंतरही, आताही, इथूनही पुढे. पण तेवढा विद्यार्थी तर मिळावा लागतो यार पहिले त्याच्याकरता. फटका जो वाटणार होता चांगल्या अर्थाने फटका की दक्षिणेश्वरला गेले. मागची जागा संपली होती, नॉर्मली जिथे बसायचे तिथली जागा संपली होती म्हणून समोर येऊन बसले. तिथे समोर म्हणजे खाट एक, त्याच्यावर परमहंस बसलेले, त्याच्या जवळची जागा शिल्लक म्हणून तिथे विवेकानंदांना बसावं लागलं. आणि मग तिथे बसले. परमहंस तर पहिलेच घायल झालेले, नो रे हा किंवा कुठे होता इतके दिवस भेटला का नाही अमका ढमका. ते आले म्हणजे ते खुश, म्हणजे विवेकानंद आले की परमहंस खुश. ते इतक्या जवळ बसलेले पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा पाय जो आहे तो खाट्याच्या खाली टाकला आणि तो खाली बसलेला त्याच्या मांडीवर ठेवला. या घटनेचं वर्णन हे असं असं केलं जातं. त्याची टेक्निकल आणि सायंटिफिक ऑथेंटिसिटी काय आहे हा अनुभूतीचा आणि अनुभवाचा भाग असू शकेल, याच्यामध्ये सुपरस्टिशनचा पार्ट नाही. त्यांनी त्याला पाय त्याच्या मांडीवर ठेवल्यानंतर त्याचं काय झालं काय नाही, बट ही वॉज पझल्ड फॉर दॅट पर्टिक्युलर स्पॅन ऑफ टाइम कि ये मेरे साथ क्या हो रहा है. Something unusual is going to happen. Something unusual is happening perhaps with me. And what that is, that I just can't understand, irrespective of all that my curiosity. आणि तरी ते मूळ जे ते शाबूत आहे. त्याच्यामुळे हा म्हातारा आपल्याला काहीतरी चमत्कार दाखवला आला, तर याला आपली गुरुकिल्ली दाखवा. परमहंसांना विचार त्याला की बोल काय म्हणतो. यांनी काढली खिशातून किल्ली. त्याच्याजवळ तेवढंच होतं, ईश्वर पाहिला का. आणि मग त्याच्यावर स्टँडर्ड सॉलिड 1000 बार जो आपण कैसे सोरा है ना, ते उत्तर परमहंसांचं की हो ईश्वर पाहिला आहे खूप स्पष्टपणे. तू मला आता माझ्या पायाशी जितका स्पष्टपणे दिसतोय त्याच्यापेक्षा जास्त स्पष्टपणे, आणि तुलाही दिसू शकेल. पण या प्रापंचिक विवंचनांच्या चक्रामध्ये फिरता फिरता तात्पुरता 2 मिनिटाचा म्हणून जर तू ईश्वराचा विचार करशील तर ईश्वराचा शोध घेणं थांबव. ईश्वर त्या लोकांना नाही दिसणार कधी जे तात्पुरते प्रापंचिक समस्याचा मार्ग म्हणून ईश्वराकडे बघतात. तुला तेवढी आतून जर ती चाड लागली, तेवढी आग जर ती पेटली, तर मी कसं म्हणतोय तुला की हो मी ईश्वर पाहायला एवढ्या स्पष्टपणे, जेवढ्या स्पष्टपणे तू मला आता दिसतोय माझ्या पायाशी बसलेला, तितक्या स्पष्टपणे तुलाही कदाचित ईश्वर दिसू शकेल. इतना कॉन्फिडेंटली वो टीचर जब बता रहा उसको कि ये प्रॉब्लम का सॉल्यूशन है, मैं निकाला हूं और मैं समझता हूं कि तू इतना कैपेबल या इंटेलिजेंट है कि तू भी पूरी ताकत से अगर ये प्रॉब्लम के पीछे लगेगा, आई एम डैम श्योर दैट यू विल रीच अप टू द सॉल्यूशन. तो अच्छे स्टूडेंट को तो सोचना पड़ेगा ना, अच्छे स्टूडेंट को तो सोचना पड़ेगा कि अरे आई वॉज थिंकिंग दिस इज इम्पॉसिबल प्रॉब्लम एंड ही इज वेरी कॉन्फिडेंट मैन telling with a dead confidence that yes the solution exists, I have it, मैंने सॉल्व किया है प्रॉब्लम. तो अच्छा स्टुडंट तो करेगा ना उसके पीछे काम. तेच नॅचरली पुढच्या 10 वर्षांमध्ये झालेलं आहे. आणि मग हे असं जे नातं आहे, हे नातं हे परमहंसांकडून सुरू झालेलं आहे, हे गुरूंकडून सुरू झालेलं आहे, हे विवेकानंदांकडून नाही सुरू झालेलं. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये ते ठाम वाक्य आहे की गुरु करू नका, गुरुला शोधू नका, गुरु तुमचा शोध घेत येईल. इथे कसं आहे, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग का राजयोग, विवेकानंदाची किंवा अद्वैत सिद्धांताची स्थिती सगळी. मग राजयोग म्हणजे कर्मयोग म्हणजे काम करून ढंग करून. ज्ञानयोग सगळ्याचा अल्टिमेट सक्सेस जे तेच आहे किंवा अल्टिमेट डेस्टिनेशन जे आहे तेच आहे कि नॉलेज के पीछे इतना भागो पागल जैसा, इतना नॉलेज समेटो, फिर धीरे धीरे समझ में आएगा कि पृथ्वी गोल आहे. कारण कोणत्या विषयातून कोणत्या विषयात आपण घुसत चाललोय हे आपल्याला व्यवस्थित समजायला लागलं, म्हणजे समजायला लागतं. मॉडर्न फिजिक्सचा संबंध स्पिरिच्युअलिटीशी असू शकतो का हे टेस्लाला कळलं होतं. तो 11-12 सायन्स का करूंगा, निकोला टेस्ला को जानते हो. याचा संबंध स्पिरिच्युअलिटीशी असू शकतो मॉडर्न सायन्सचा, हे टेस्लाला कळलं होतं. आणि स्पिरिच्युअलिटी ही मॉडर्न सायन्सला मॅथमॅटिकली सुद्धा लीड करू शकेल हे विवेकानंदांनाही कळलं होतं. त्या दोघांची त्याच्या संदर्भातला पत्रव्यवहार किंवा त्यांच्या चर्चा आहेत.
त्याच्यावर त्या डॉटसननी त्यांचं एक पुस्तक त्याच्यावर लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव विवेकानंद अँड आइन्स्टाइन असं आहे. ये हो सकता है, हो सकता है. ऑल सब्जेक्ट्स आर दॅट को रिलेटेड समवेअर. सगळं गोल फिरून दुनिया एकच आहे. तितक्या लेवलला पोहोचायला तर पाहिजे. आणि हा असा स्टुडंट आहे हे परमहंसांना आधीपासून माहित होतं. व्हाट अ गुरु मैन, व्हाट अ गुरु, जिसको आज तक के देखा नहीं, पहली बार मेरे सामने आया और वो गाना बोल रहा है. मैथमेटिक्स नहीं दिखा रहा उसका, वो गाना बोल रहा है. मगर गाना बोलने में उसका जो पैशन है, जो एक्सप्रेशन है, जी समाधी आहे ती इतकी पराकोटीची आहे की परमहंसांसारख्या शिक्षकांना म्हणूया, गुरुला म्हणूया, त्यांना इतक्या एका सेकंदात कळतं की हा 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 ही इज अ जेम, उठाव, इसको उठाव. म्हणून ते उचलतात त्याला, म्हणून ते शिकवतात त्याला. आणि म्हणून तो आला नाही ना दक्षिणेश्वरला 3-3 दिवस. कुठेतरी प्रापंचिक कामं लागली मागे, वडील गेल्यानंतर घरची परिस्थिती खालावली वगैरे वगैरे. तो हा कोणत्याही कारणात तो होबास्कोर आहे, तो साधूंच्या मागे जाऊ शकतो 3 दिवस है ना, किंवा गावा बाहेर काहीश्वर. तो आला नाही तो गुरु तळमळून राहिला. नोरेन नोरेन चोले आहे, चोले आहे. ते बाकीचे शिष्य जे ते वेळ धरत असतील की आम्ही आलो बा, नोरेन कहून चोले आहे. पण पढ़ाने वाले को सामने 50 लोग है कि 500, ये नहीं इंपॉर्टेंट होता. पढ़ाने वाले को 2 तो लोग ऐसे दिखने चाहिए कि उनको तरफ देख के उसको लगे कि हाँ इनके लिए मैं बोल रहा हूं, इनके लिए मैं पढ़ा रहा हूं. और वास्तविकता में उन लोगों के लिए ही पढ़ाया जाता. कारण कोणत्याही वर्गात कोणी कोणी जेव्हा शिकवतं त्या शिकवण्याचा समोर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी संबंध उरेलच असं गॅरंटी नाही ना रे. मी 10वी पर्यंतच्या पोरांना फिजिक्स शिकवतोय किंवा हिस्ट्री शिकवतोय, यातल्या प्रत्येकाचा पुढे फिजिक्सशी संबंध टिकेल याची गॅरंटी आहे का? त्याचा इतिहासाची तरी टिकेल गॅरंटी आहे का? नॉट एव्हरीथिंग इज ऍप्लिकेबल टू एव्हरीवन ना. बट टीचर इज गुड टीचर इज आइडेंटिफाइंग दिस थिंग्स कि ये मैं किसके लिए बात कर रहा हूं. और वही नहीं है तो फिर सवाल आएगा नहीं कि यार किसके लिए बोलू, किसके लिए बोलू. तो तसा गुरु ना तसा शिष्य. 2 मिनिटाकरता इमॅजिन करून पाहावं की समजा 3 दिवस तुम्ही नाही गेले कॉलेजला, म्हणजे कॉलेजच्या वयात जे आहे त्यांच्याकरता बोलतोय. 3 दिवस तुम्ही नाही गेले कॉलेजला, तुमचा मास्तर तडपल, चोले आओ नोरेन. नोरेनच्या आग जावी तुमचं नाव टाकून घ्या आपलं आपलं. चोले आओ कोथाराची शेरे नोरेन. मग कुठे आहे रे बा तू? हा कोथाराची शेरे नोरेन, चोले आओ की मास्तर असं म्हणून बरं झाला नाही, चोले जाओ. तू ही सुखी मी सुखी. ये सुनो. और ये गुरु की भी परंपरा इंडिया की है, ये अच्छे शिष्य की परंपरा जो वो भी इंडिया की है. तो हम फॉर्चुनेट नहीं है कि ये लोग हमारी परंपरा में शामिल है. और आज जो भी तादाद में है वो है. हर किसी का चॉइस है. गांव में जब 1000 प्रोग्राम चलेंगे हर किसी का चॉइस होगा. आज के जो चॉइस होंगे वही तो तुम्हारे कल के प्राइसेस बन के तुम्हारे सामने खड़े होंगे. तुम कल क्या बनने वाले हो ये आज ही तो डिसाइड होगा. तुम आज हो वो क्यों हो, आज जो भी हो वो क्यों हो, क्योंकि तुम वैसा ही चाहते थे. अगर दूसरा कुछ चाहते हो तो आज जो कर रहे हो उसके हिसाब से डिपेंड करेगा कि कल क्या होगा. और ये हो रहा है, ये इतने ही क्वांटिटी में होता है. इथे जर कोणता शिला, मुन्नी, झंडूबाम की नाही असा एक कोणता कर. आय एम नॉट अगेन्स्ट एंटरटेनमेंट. I just can't against the entertainment when I'm talking on विवेकानंद. अरे पण म्युझिकलाही दर्जा आहे, म्युझिकलाही हे म्युझिक कलेलाही दर्जा आहे यार, है ना. एंटरटेनमेंट को भी क्वालिटी है ना, जॉय को भी क्वालिटी है ना. आनंद जो मिळतो आयुष्यात तो जॉय विच क्वालिटी, विच लेवल, विच टाइप. होबास काय करत बसलो आपण तरी आपल्याला आनंदच मिळतो. आपण नुसते फोटो जरी फिरवत बसले तुम्ही तुमच्या फेसबुक किंवा जे काय असेल तुमचे 1000 सोशल मीडिया नाव मी काढत नाही तरी तुम्हाला जॉय मिळतो. व्हाट टाइप ऑफ क्वालिटी, जॉय का क्वालिटी क्या है. और वो एंटरटेनमेंट में भी अगर किसी के क्वालिटी हो तो उसके जीने में कितना क्वालिटी होगा सोचो तो यार, है की नाही. हा असा गुरु आहे ना, असा शिष्य आहे म्हणून सगळ्या पुढच्या गोष्टी ज्या आहे टेरिफिक फास्ट घडत जातात.